नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। एका जंगलात दोन मुंग्या होत्या। त्यांची नावं होती रिंकी आणि पिंकी। जंगलात झाडाखाली बिळात राहायच्या, दिवसभर अन्न गोळा करायच्या आणि रात्री बाकीच्या मुंग्यांबरोबर बिळात झोपून जायच्या। एके दिवशी रिंकी आणि पिंकीला खूप कंटाळा आला। रोज उठून तेच तेच करायचं। रिंकी म्हणाली, आपण आज लांब जंगलाबाहेर एक छान नदी आहे, तिकडे जाऊया फिरायला। पिंकी म्हणाली, अगं हो, पण जाणार कसं? चालत निघालो तर रात्रच होईल आणि रात्री बिळात पोहोचलो नाही तर आई बाबा रागवतील ना। असं कोण आहे जे आपल्याला पटकन नदीपर्यंत पोहोचवेल? रिंकी म्हणाली, अगं जंगलात सगळ्यात जोरात पळणारा चित्तादादा आहे, त्याला विचारूया। दोघी तुरुतुरु चालत चित्तादादाकडे पोहोचल्या। चित्तादादा मस्त एका वडाच्या झाडाखाली लोळत बसला होता। ए चित्तादादा, आम्हाला फिरायला जायचंय, नदीवर सोडशील का रे? चित्तादादा म्हणाला, हो सोडतो की। असं म्हटल्यावर मुंग्या पटकन चित्तादादाच्या पाठीवर बसल्या। मग चित्तादादा सुसाट निघाला। रिंकी आणि पिंकी चित्तादादाच्या पाठीवर घट्ट पकडून बसल्या होत्या। अचानक चित्तादादाने एका दगडावरून जोरात उडी घेतली, त्यामुळे रिंकी आणि पिंकी दोघी खाली पडल्या। पिंकी म्हणाली, बापरे, किती जोरात धावतो ग, मी तर घाबरलेच। हो ना, नशीब गवतावर पडलो म्हणून वाचलो। आता काय ग करायचं? ए, आपण हत्तीदादाला विचारूया का? मग रिंकी आणि पिंकी गेल्या हत्तीदादाकडे। हत्तीदादा, हत्तीदादा, तू आम्हाला सोडशील का रे जंगलाच्या बाहेरच्या नदीपर्यंत? हत्ती म्हणाला, हो सोडतो की, बसा माझ्या पाठीवर। रिंकी चढली हत्तीदादाच्या डावीकडून, पिंकी चढली हत्तीदादाच्या उजवीकडून। हत्तीदादा डुलत डुलत चालायला लागला। रिंकी आणि पिंकी हत्तीदादाच्या पोटाला घट्ट धरून बसल्या होत्या। तेवढ्यात एक माशी गुंग गुंग करत रिंकीच्या शेजारी येऊन बसली। पाठीला गुदगुल्या झाल्या म्हणून हत्तीदादांनी शेपटीने पाठीला जोरात फटकारा मारला। एक फटका लागला रिंकीला आणि एक फटका लागला पिंकीला। दोघी धप्प करून खाली पडल्या। दोघी डोकं चोळत म्हणाल्या, बापरे, काय मारलं हत्तीदादांनी? नको रे बाबा हत्तीदादा। आता काय बरं करायचं? रिंकी आणि पिंकी म्हणाल्या, आता प्राणी नकोच बघायला। ए, मग छोटी शेपूट असलेला प्राणी कोण? ए, आपण पाणघोडा दादाला विचारूया का? पाणघोडा दादा, पाणघोडा दादा, तू आम्हाला सोडशील का रे जंगलाच्या बाहेरच्या नदीपर्यंत? म्हणून रिंकी आणि पिंकी त्याच्या पाठीवर जाऊन बसल्या। पाणघोडा शांतपणे चालत निघाला। वाटेत एक तलाव लागला। पाणी बघितल्यावर पाणघोड्याला काही राहावेना। तो जंगलाच्या पलीकडे जायचं सोडून तलावाजवळच जायला लागला। मस्त पाण्याकडे चालत चालत निघाला। रिंकीला कळलं, आता हा पाण्यात डुबकी मारणार। ती जोरात ओरडली, पिंकी, अगं हा तर पाण्यात उडी मारणार आहे। अरे पाणघोडा दादा, कुठे निघालायस? पण त्याचं लक्षच नव्हतं। रिंकी पिंकीला म्हणाली, उडी मार। असं म्हटल्यावर रिंकी आणि पिंकीनी तलावाकाठच्या गवतावर उडी मारली। पाणघोडा दादा तर गेला आपला पाण्यात। त्याच्या लक्षातच नाही की रिंकी आणि पिंकी पाठीवर बसल्या होत्या। हुश, वाचलो बुवा, असं म्हणत त्या निघाल्या। आता काय ग करायचं? रिंकी म्हणाली, आता प्राणी नकोच। तेवढ्यात त्यांना पोपटदादा दिसला। पिंकी म्हणाली, पोपटदादाला विचारायचं का? दादा, सोडशील का रे आम्हाला जंगलाच्या पलीकडे नदीवर? पोपटदादा लगेच हो म्हणाला। रिंकी बसली एका पंखावर, पिंकी बसली दुसऱ्या पंखावर। दादा उडायला लागला, जोर जोरात पंखा हलवायला लागला। रिंकी आणि पिंकीने घाबरून घट्ट डोळे बंद केले आणि जोर जोरात ओरडायला लागल्या, ए दादा, नको नको, आम्हाला भीती वाटतेय। त्यांचा आवाज ऐकून पोपटदादा आंब्याच्या झाडावर उतरला। अरे किती जोरात पंख फडफडतोस? पोपटदादा म्हणाला, अरे मला उडायचं तर पंख हलवायला लागणार ना काय? रिंकी आणि पिंकी म्हणाल्या, नको नको, आम्हाला भीती वाटतेय। पोपटदादा म्हणाला, भीती वाटतेय तर बसा इथेच। असं म्हणून पोपटदादा उडून गेला। तेवढ्यात काय झालं माहितीये? रिंकी आणि पिंकी आंब्याच्या झाडावरच्या ज्या पानावर बसल्या होत्या ना, ते पान अचानक झाडावरून तुटलं आणि हवेत तरंगायला लागलं। हलकं हलकं उडायला लागलं। रिंकी आणि पिंकीला कळेच ना। त्यांनी खाली डोकावून पाहिलं। खाली तर कोणीच नव्हतं। अगं, हा तर वारा दादा आलाय। सू सू करत वारा वाहत होता आणि रिंकी आणि पिंकी उडणाऱ्या गालीच्या सारख्या पानावरून पुढे पुढे चालल्या होत्या। तरंगत तरंगत वारादादांनी त्यांना हलकच जंगलाच्या पलीकडे आणून सोडलं। वारादादा म्हणाला, काय रिंकी आणि पिंकी, मजा आली का उडायला?
आता मजा करा दिवसभर. संध्याकाळी परत येईन बरं का आणि असंच पानावरून तुम्हाला घरी घेऊन जाईन. असं म्हणून सूं करत वारादादा निघून गेला. शेवटी एकदाच्या आपल्या रिंकी आणि पिंकी जंगलाच्या पलीकडे पोहोचला. गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.